काय उद्योग व्यवसाय करू शकतो याकडे लक्ष देण्याची गरज आपल्या सगळ्या लोकांना आहे. खरं तर लखपती दिदी असतील, आपले सर्व गट असतील, या माध्यमातून महिला आता स्वतः स्वयंभू व्हायला त्यांनी सुरुवात केलेली. स्वतः व्यवसाय करायची त्यांना आवड त्या ठिकाणी निर्माण झाली. व्यवसाय त्या करू लागलेल्या आहेत. अर्थात स्वतःच्या पायावर उभं राहण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आता आपल्या सगळ्यांच्या प्रेरणेमुळे, प्रोत्साहनामुळे आणि शासनाच्या योजनांमुळे त्यांच्यामध्ये निर्माण झालेली आहे. आणि म्हणून त्याला फक्त मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा व्यवसाय उद्योग कसा होईल या दृष्टीने शासनाने आणि आपण सर्वांनी पावलं टाकण्याची आवश्यकता आपल्या सर्वांना त्या ठिकाणी आहे. मला वाटतं मी मागच्या याच व्यासपीठावर कार्यक्रमामध्ये जाहीर पण केलं होतं की केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या मिळून औद्योगिक उद्योग हे आपल्याला 85% सबसिडी केंद्राकडे मिळतात. आणि राज्य शिंगडेंना मी बोलून सांगितलं पण होतं की आपल्याला पुढच्या दृष्टिकोनातनं मोठ्यात मोठ्या उद्योग म्हणजे अगदी 25 लाखापासून तर 25 कोटीपर्यंतचे उद्योग समूह गटाच्या माध्यमातून आपल्याला 50 गटांचा महिलांचा गट, 100चा गट, 200चा गट हे म्हणून आपल्याला मोठ्या कंपन्या किंवा त्या ठिकाणी उद्योग उभारता येतात. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीच्या बाहेर पडून आता आपण थोडी उंच झेप घेण्याची गरज आपल्या या सगळ्या उमेदवारी या ठिकाणी आहे. कारण शेवटी किती लोणचं किती पापड खाऊ घालणार आहे, आपला अर्धा देश तर 25% देश तर शुगरनं पछाडलेला आहे. 25% लोकांना तर गोड चालतच नाही. आणि मग किती आपण ते करणार आहे. आणि म्हणून बाजारामध्ये जे विकल्या जातं तेच पिकवलं पाहिजे, तेच आपण तयार केलं पाहिजे या मानसिकतेनं आपण करावं. कारण आता मी साधं एक उदाहरण आपल्याला बुलढाण्यामधलं देईल की बुलढाण्यामध्ये येणारा उल्हासनगरचा माल असेल का, देऊळघाटचा असेल का, रोहिणखेडचा कपडा आपण सकाळी बाजारामध्ये बघा, तो कपडा 100 रुपयाची 125 रुपयाची साडी आणल्या जाते. आणि शहरातल्या काही व्यापारी महिला त्या सर्व साड्या सकाळी चांगल्या चांगल्या वेचून घेतात आणि त्याला पॅकिंग करता उल्हासनगरला पाठवतात. आणि 100 रुपयाची साडी नीटनेटकी पॅकिंग करून दुसऱ्या आठवड्यापर्यंत ती साडी 1000-2000 रुपयाची बाजारात विकली जाते. फक्त बदल काय, रस्त्यावरचा चोळा मोळा करून फेकतो, 100 रुपये 200 रुपये असं बोलतो म्हणून त्याची किंमत नाही आहे. पण टापटीपणाने पॅक करून, सील पॅक करून, त्याला काहीतरी चांगलं स्टिकर लावून फक्त मांडण्याची पद्धत म्हणजे विकण्याची पद्धत त्यांनी बदलली. आणि त्याच्यामुळे एकाच साडीवर कमीत कमी 200% नफा घेण्याचा प्रयत्न त्याला कोणी केला. आणि मग आपणही आपल्या व्यवसायामध्ये जे काय आपण निर्माण करतो या उद्योगामध्ये आपण बदल त्या ठिकाणी केला पाहिजे. आणि खरोखर आता कलेक्टर साहेबांनी सांगितलं, खरात साहेबांनी सांगितलं की जेवढी काही विकलं या ठिकाणी आले आपण आपल्या गावात देखील त्याचा प्रचार केला पाहिजे की इतक्या लांबून महिला आल्या, 5 दिवस मुक्कामी असणार आहे. आणि मग त्यांचा माल जर ते विकल्या गेला नाही तर त्यांची जी उमेद म्हणून त्या काम करता उद्या त्यांची उमेद हरल्याशिवाय राहणार नाही आणि व्यवसायापासून दूर जाण्याचा प्रयत्न ते करतील. आणि म्हणून जे निर्माण केलं त्याचं प्रोडक्शन त्या ठिकाणी होणं अतिशय गरजेचं आहे. मी मागच्या कार्यक्रमात सांगितलं होतं की महिलांनी मला चिठ्ठी दिली होती खालून की आम्हाला आमच्या कार्यक्रमाकरता आम्हाला एखादी जागा या ठिकाणी पाहिजे आणि आम्हाला बांधकाम करून पाहिजे. मी 50 लाख रुपये त्या दिवशी दिले. अजूनही 50 लाख माझ्याकडे पडून आहेत. मी आता इंग्लंडला तेच सांगितलं की 50 लाख रुपये पडून असताना कोणीही माझ्याकडे तुमचा या गटाशी संबंधित कोणी आलं नाही की हे बांधकाम कुठं करायचं, या बचत गटांच्या महिलांनी त्या ठिकाणी काय करायचं काहीच केलं नाही. पण अजूनही ते 50 लाख आम्ही जे जाहीर केले ते आजही शासनाचा GR या ठिकाणी पडून आहे. निश्चित हा कार्यक्रम संपल्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी त्या नगरपालिकेशी कॉन्टॅक्ट करून कुठे तुम्हाला 50 लाखाचा मोठा मॉल बांधता येईल किंवा त्यात आणखी काही पैसे लागतात का तर ते देखील करण्याचा आपण प्रयत्न या ठिकाणी करू. संबंधित त्यांचे संपर्क करावा एवढं आव्हान या ठिकाणी करतो. आणि 5 दिवस चालणाऱ्या या महोत्सवाला सर्वांनी प्रचंड प्रतिसाद द्यावा ही विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय